साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। तत्वज्ञानाचे मुख्य फल निरसे त्रिगुण अविद्या विशाल जीवनमुक्ती परमार्थ ओल अंतकरणी प्रगटली। जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखी साधन जिज्ञासा वैराग्य निर्दोखी ते असे दैवी संपत्ती चोखी लाधले शुभ वासने। अशुभ वासना असुरी संपत्ती शुभ वासनेने जिंकून अंती। दैवी संपत्तीस सात्विक श्रद्धा आणि गुती नाशी राजस तामस श्रद्धे। श्री संत सावतामाळी चरित्र यामध्ये अध्याय 4 ओवी क्रमांक 116 इथं सांगतात, विचारपूर्वक भक्तीने देवावर निश्चित श्रद्धा झाल्याने आत्मज्ञान झाले। त्या ज्ञानाचे फळ मुख्यत्वाने अज्ञानाचा नाश झाला। परमार्थामध्ये देवावर आणि मनामध्ये जीवनमुक्तीचा ओलावा प्रगट झाला। शुभ इच्छेने दैवी संपत्तीतले साधन जिज्ञासा वैराग्य हे निर्दोष झाले व जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद झाला। आसुरी संपत्ती म्हणजे अशुभ वासना, त्याला शुभ वासनेने जिंकले। सात्विक श्रद्धा असल्याने दैवी संपत्तीचे निश्चित साधन शुभ वासना आहे। सात्विक श्रद्धा ती राजस तामस श्रद्धेचा नाश करते। सतत चित्तामध्ये सात्विक श्रद्धा असल्याने दैवी संपत्तीचा विजय झाला, म्हणून विलक्षण आनंद देणारी जीवनमुक्ती मिळाली। तिचा भोग घेत शरीर सोडून मायबापाला विदेहमुक्ती मिळाली। वडिलांच्या पुण्याईने तुम्हाला मोक्ष मिळेल ही सेवा मी मनाभावातून सांगतो। विजयी झाली दैवी संपत्ती सात्विक श्रद्धा सतत चित्ती प्राप्त झाली जीवनमुक्ती विलक्षण सुखदायी। तिचा घेऊन या भोग देहपात साधिला चांग विदेहमुक्तीचा विभाग मायबापा मिळाला। वडिलांची ही परमसेवा तुम्हा सांगतो मनोभावा लाभेल तुम्हा मोक्ष ठेवा। वडिलांच्या पुण्याईने पुण्यदायक ही पितृभक्ती पितृतिथीचे सारांती लाभले तुम्हा समवेती साधा सज्जन आपुले। टाका मात्र पितृशोक ध्यानी आणा स्वरूप निर्दोख मोक्षाचे सार सम्यक ही साधा पितृतिथी। ममत्वी जो असत्य शोक तो नष्टे स्वरूपी सम्यक अहम ममानासी विवेक सुख दुःख मग खंडे। सुख दुःखासी कारण शरीर उपजे पाप पुण्य संस्कारे संसाराची उभारणी थोर रागद्वेषाने होई। अनुकूल प्रतिकूल ज्ञानी रागद्वेषी ती मणी भेद ज्ञानापासूनी अनुकूल प्रतिकूल भासे। भेद ज्ञानासी कारण मुख्य स्वरूपाचे अज्ञान ते नासे पितृभक्ती पुण्य असे सार शास्त्राचे। इथं महाराज सांगतात की वडिलाच्या पुण्याईने तुम्हाला मोक्ष मिळेल ही सेवा मी मनाभावातून सांगतो। या कार्यक्रमामध्ये पितृभक्तीचे सार तुमच्या सहित मला लाभलेले आहे। मायबापाची ही म्हणून आईवडिलांचं हे दुःख टाकून निर्दोष स्वरूप ध्यानामध्ये घ्या। पितृतिथीला मोक्षरूपी सार सम्यक रीतीने साधून घ्या। ममतेने झालेले दुःख सम्यक ज्ञान नष्ट करत असते। मी माझे नष्ट झाल्यावर सुखदुःखामध्ये खंड पडत असतो आणि शरीर दुःखाला सुखदुःखाला कारण आहे। आता ही जी लिंक आहे ती ध्यानात घ्या। शरीराला कारण सुखदुःख आहे। संस्काराने पाप पुण्य निर्माण होत असतात आणि राग द्वेषाने संसाराची उभारणी होत असते। मनामध्ये अनुकूल प्रतिकूल ज्ञानाने राग द्वेष येत असतात। मनामध्ये अनुकूल
विषयाचं ज्ञान झालं की त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. ते असावं असं वाटतं. याला राग म्हणतात, प्रीती. आणि ते विषय प्राप्त करत असताना जर कोणी अडथळा निर्माण केला तर त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष उत्पन्न होतो. म्हणून अनुकूल प्रतिकूल ज्ञानाने रागद्वेष येतात. भेद ज्ञानाने अनुकूल प्रतिकूल हे भासत असते. म्हणून भेद ज्ञानाला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे. अज्ञानामुळं भेद ज्ञान होत असते. जीव जीवाचा भेद, जड जडाचा भेद म्हणजे पृथ्वी आणि पाणी वेगळं आहे, दोन आहे. गाय आणि म्हैस दोन आहे म्हणजे जीव जीवाचा भेद, जड जडाचा भेद, जड जीवाचा भेद म्हणजे ते पशु आहेत, आपण मनुष्य आहोत असा भेद. आणि जड ईश्वराचा भेद म्हणजे ईश्वर म्हणजे जड वस्तू नाही आणि जीव ईश्वराचा भेद हा मुख्य आहे. आणि त्याचा आपल्याला इथं बाध करायचा का? कारण तो भेद, ते भेद ज्ञानच आपल्या सुखाला आडवं यायला. म्हणून माऊली सांगतात, अगापै पंडू कुमरा इता स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा विश्व भासुदो. हा जो विश्वाचा भास आहे तो आपल्या मूळ आत्मस्वरूपाच्या घराला येण्यासाठी आडवा येत आहे. आपल्या सुखाला कोण आडवं यायला लागलं किंवा आपल्याला कोण दुःख द्यायला लागलं? तर मानवी जीवनामध्ये तो मनुष्य आपल्या जीवनाचं जे सुख आणि दुःख आहे त्याच्या विपरीत कल्पना करत असतो. आपल्याला जे दुःख व्हायला लागलं ते शेजाऱ्यामुळं व्हायला लागलं. आपल्याला जे दुःख व्हायला ते मागच्या जन्मातल्या पापाचं कर्म आहे. आपल्याला जे दुःख आहे ते कोणीतरी करणी केली असेल. आपल्याला जे दुःख आहे तर आपल्या पाठीमागं देव लागला असेल. बरं खरं सांगा, आपण इतके चांगले आहोत का की आपल्याला आपल्या मागं देव लागेल? नाव आपलं सुंदरराव आहे पण एकही लक्षण सुंदरतेचं नाही. नाव आपलं हनुमान आहे पण वाऱ्यानं हलायला लागला, याला हनुमान म्हणायचं. नाव काय आहे तर म्हणे सरस्वती, आणि सही कर म्हणलं तर अंगठा देते. म्हणून कबीरदास सांगतात, अमरचंद तो मर गए भीक मांगे धनपाल, लक्ष्मी बिचारी उपल्या चुने भले ठणठण पाल. काय नाव आहे म्हणे अमरचंद, आणि चार चौघाच्या खांद्यावर चालले ते. काय नाव आहे म्हणे धनपाल, आणि हे कोटरा घेऊन मागायला लागले. नाव काय आहे लक्ष्मी, काय करायला लागले म्हणे गौऱ्या वेचायला लागले. बरं आहे म्हणे आपलं नाव ठणठण पाल आहे. म्हणून नावासारखं कोणाचं कोणाला मेळ आहे का? नाही. तसं आपण सुखदुःखाचा मेळ असाच लावलेला आहे. जिथं अवमेळ आहे तिथं आपण मेळ लावलेला आहे. आणि ह्या सगळ्या अवमेळाचा मेळ लावण्यामध्ये आपलं जीवन वाया चाललेलं आहे. दिलाया काळे अवकाश, जी काळानं आपल्याला संधी दिलेली आहे ते आयुष्य असंच बर्बाद व्हायला लागलं. म्हणून घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट पाहायला लागला, तो टपून बसलेला आहे. कोण? काळ. म्हणून हा काळ, म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणाला आपण हाच विचार करायला पाहिजे. कारण हा विचार केल्यानं भवरोगाचा काय होतो? नाश होतो. म्हणून माऊली इथं सांगतात की आपल्या दुःखाला कारण हे अज्ञान आहे. म्हणून नासावे अज्ञान, इतुके करी कृपादान. देवा एवढंच कृपादान दे मला की माझ्या अंतःकरणामध्ये जे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे ते मात्र नष्ट कर. म्हणून देवाला नामदेवराय विनंती करतात, करियाती मीराचा नाश, उदय होनी प्रकाश, तोडिया शापाश, करिवास हृदयी, करिवास हृदयी. चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी. देवा तू चतुर आहे, चतुरांचा शिरोमणी आहेस. मग तू एवढं कृपा कर माझ्यावर की माझ्या अंतःकरणामध्ये जे अज्ञान आहे त्याला नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश उदित कर.
आणि मला माझ्या बोटाला धरून हा भवसागर मला पार करून दे. एवढं प्रेम, एवढा अधिकार फक्त आपण देवावर गाजवू शकतो आणि त्याचं माध्यम भक्ती आहे. म्हणून भक्ती माता हृदयामध्ये प्रगट झाल्याबरोबर विवेक आणि वैराग्य हे दोन्ही पुत्र उठून बसतात, तरुण होतात, जे की म्हातारे झाले होते. महर्षी नारदांच्या मंत्रानं सुद्धा यांच्यावर काहीच परिणाम होऊ लागला नाही. त्यावेळेस मात्र ही भक्ती माता हृदयामध्ये प्रगट व्हायला पाहिजे आणि हिचं साधन हेच आहे काय की आपण आदरानं नामस्मरण करायला पाहिजे, त्या देवाला आळवायला पाहिजे. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंदबुद्धी तुझ म्याठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकिले गायले गीत नाही ऐकिले गायले गीत. देवाचं ना गीत ऐकलं न गायलं, पण मी कसा आहे, अनाथ आहे. कारण मी जरा सनाथ असतो तर आजपर्यंत मी या शरीराला येणं थांबवलं असतं. कारण ज्ञानोबराय पुष्टी करतात, येणेची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. याच शरीराला येणं संपवता येतं. फक्त याच मनुष्य देहामध्ये हे काम घडत असतं. या मृत्यू लोकात, या मरणाऱ्या शरीरामध्ये शरीराला येणं संपवता येतं आणि मरणाऱ्या श्वासात, मरणाऱ्या इंद्रियात, मरणाऱ्या वासनेत मी न मरणारा परमात्मा आहे अशी आपली अमरत्वाचं स्वरूप, मूळ स्वरूप लक्षात घेता येतं. एवढी किमया, एवढं काम या नरदेहामध्ये होतं. म्हणून नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती देवची हो म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. मग आपलं दिव्यत्व आपल्या लक्षात येत नाही का आपण मनावर घेत नाही? आपण मनावर घेत नाही. नाहीतर हे लक्षात येणं फार सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतासे. याच्या इतकं सोपं काहीच नाही. म्हणून इथं सांगितलेलं आहे की इथं सांगता मग की रागद्वेष येत असतात. भेद ज्ञानाने अनुकूल प्रतिकूल भासते. भेद ज्ञानाला कारण अज्ञान आहे. ते अज्ञान पितृभक्तीच्या पुण्याईने नष्ट होते. हेच शास्त्राचं सार आहे. हे शास्त्राचं सार आहे की आपण ज्या संस्कृतीमध्ये आलेलो आहोत, जन्मलेलो आहोत, मानवी देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, ही इतकी पवित्र संस्कृती आहे की या हिंदू संस्कृतीमध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, आई वडील आणि गुरु यांना देव म्हणून पूजल्या जातं. इतक्या पवित्र संस्कृतीमध्ये आपल्याला असा हा पवित्र असलेला नरदेह मिळालेला आहे. पवित्र अशी शास्त्र संगती आहे, पवित्र अशी सद्गुरू संगती आहे आणि या पवित्र अंतकरणामध्ये पवित्र ज्ञान आपल्याला ऐकायला मिळायला लागलं. म्हणजे आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. म्हणून उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संताच्या दर्शनानं आत्मस्वरूपाची ओळख होत असते. हा अलभ्य लाभ होत असतो आणि तो संपुष्ट हे हृदयपेटी करोनी पोटी साठवू. हे आपण आपल्या हृदयाच्या पेटीमध्ये जतन करून ठेवायला पाहिजे. सावता उत्तम कीर्तन करी ऐसे सांगू लागले परस्परी. अशी ख्याती दिगंतरी गेली असे आपोआप. श्राद्ध पुण्यतिथी पर्वकाळ देव जन्म उत्सव शुभवेळ. कीर्तना बोलावी ती लोक सकळ अति आग्रहे करोणी. अशा पद्धतीनं सावता महाराजांनी पितृतिथीचे कीर्तन उत्कृष्ट पद्धतीनं सांगितले. कीर्तन संपले. आदराने, भाविकाने, आनंदाने परमार्थाचे गुह्य सार मनामध्ये साठवले. आपोआप सावताची प्रसिद्धी होऊ लागली. सावता उत्तम कीर्तन करतात. श्राद्ध पुण्यतिथीचा पर्वकाळ, देव जन्म असो किंवा देवाचा उत्सव असो, अशा शुभवेळी लोक आग्रहाने कीर्तनाला बोलावत होते. तीर्थयात्रा धार्मिक विधीत पावनत्व असे यात किंचित.
श्राद्ध पुण्यतिथी पर्वकाळ देवजन्म उत्सव शुभवेळ कीर्तना बोलाविती लोक सकळ अति आग्रहे करोणी कीर्तन श्रवण थाटी स्वये देव लाळ घोटी भाविक सज्जन मोक्ष तटी जाती सहजा सहजी जप तपादी साधने कीर्तने त्यासी आणिले उणे विश्वी विश्वंभर ठेवणे लाभतसे कीर्तने अगाध कीर्तन महिमा सकळ जना उपजला प्रेमा जो तो वदे कीर्ती निसीम सावत्याची सतत. सावता महाराज कीर्तन अशा पद्धतीनं करत होते. त्यांच्या कीर्तन करण्याची जी शैली इतकी प्रभावी होती की भाविक सहज मोक्ष तीरावर पोहोचत असे. कीर्तन शक्तीचे लोकांमध्ये प्रेम वाढू लागले. सगळेजण सावताची कीर्ती सांगत होते. जप तप साधनांना कीर्तनाने कमीपणा आणून टाकला होता. इतक्या प्रभावी पद्धतीने सावता महाराज कीर्तन करत होते. लोकांना भूल पाडून लोकांचे प्रेम वाढू लागले. हे पुढं समजा त्यांची अवहेलना करू लागले, लोक द्वेष करू लागले, तो पुढचा विषय. परंतु त्यांच्या कीर्तनामध्ये कीर्तन ऐकायला देव येत असत. देव कीर्तन ऐकायला येत होते. भाविक सहज मोक्ष तीरावर पोहोचत होते. गावीचे जे पुष्कळ लोक म्हणती मोहनी घातली देख सोरा सुनी सावपन चोख लोका पहा दाखवी एक म्हणती दुसरे त्याचे नशे पुण्य खरे आई बापांच्या शुद्धवरे मोठेपणा लाभला म्हणे कामाजी माळी हा असुर जन्मला कुळी मरी आई खंडोबा यांची होळी भजनाने पहा केली तव कुलकर्णी वदे जो कुलधर्म दाविला वेदे जो न आचरी गर्वमध्ये तो अधिकारी नरकाचा मिशावर फिरवुनी हात पाटील गर्वे असे वदत सावत्याच्या श्रेष्ठपणाचा बेत मी पाहीन चांगला भट भिक्षुकांचा बुडविला धंदा भाविकांची उडवली श्रद्धा स्वार्थ साधुनी प्रसिद्ध श्रीमंत असे झाला याचा बाप होता भोळा हात व पक्का असे कुटीळ आमचे महत्व न्याय प्रेमळ निष्कळ झाला याचेनी. आता बाकीचे गावामध्ये काही जे पुष्कळ लोक होते तर ते सावता महाराजांची निंदा करत होते. पुष्कळ लोक म्हणत होते की सावता लोकांना भूल पाडून चोर असून उन्मत्तपणा दाखवतो. एक म्हणतो याचे पुण्य खरे नाही. आईबापाच्या आशीर्वादाने याला मोठेपणा मिळाला. कामाजी माळी म्हणतो हा राक्षस कुळात जन्मला. याने भजन करून मरियाई खंडोबा यांची होळी केली. पाटील गर्वाने मिशावर हात फिरवून म्हणाला सावत्याच्या मोठेपणाचा डाव मी चांगलाच पाहीन. कारण याने भट भिक्षुकांचा याने धंदा बुडविला, भाविकांची श्रद्धा उडवली, स्वार्थ साधून प्रसिद्ध श्रीमंत झालेला आहे. हा पक्का धूर्त आहे. याच्यामुळे आमचे महत्व न्यायप्रियता कमी झालेली आहे. कारण सावता महाराजांचं कीर्तन इतकं सत्वशील होतं की बरोबर खोटं बोलणाऱ्याचं पितळ उघड पडत होतं. म्हणून हे याच्यावर डाव टाकून होते. याच्यामुळे आमचे महत्व न्यायप्रियता कमी झाली. जोशी गडबडीने म्हणाला कर्माची घडी नष्ट केली, भक्तीची खोटी गुढी लोकांमध्ये सांगत आहे. ओंकार स्वामीच्या गटात नेहमी चर्चा होत असायची. काय चर्चा व्हायची तर ते सांगता म्हणे ओंकार स्वामीच्या गटी चर्चा कोणी रोजी होतसे नेटी सावत्यास निंदुनी ओठी सूज पहा आलिसे. ओंकार स्वामीच्या गटामध्ये जेवढे काही होते लोक तर ते नेटानं सावता महाराजांची निंदा करत होते आणि निंदा करू 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 त्यांचे ओठ सुजून गेले. एवढी निंदा करायची. म्हणजे सूज पहा आलिसे, ओठावर सूज आली. कोणी म्हणती बरा, कोणी म्हणती सात्विक खरा, कोणी म्हणे दयाळू आदरा पार नसे तयाच्या. एक म्हणती फार कठीण त्याशी न समजे बोधकून, त्याला बोधच करता येत नाही हो. कोणी म्हणतात की बाबा ते सावता महाराज इतकं चांगलं बोधाची गुण सांगतात की परमात्म स्वरूप पटकन लक्षात येत असतं. एक म्हणे आप्तपण असे फार त्याजवळी, एक म्हणतो की त्यांच्याकडं आपलेपणा फार आहे. एक म्हणे लबाड, एक म्हणते काय लबाड आहेत ते. एक म्हणे चहाड, ते म्हणते लय चुगल्या करते. एक म्हणती द्वाड हा असे एकची,
गरीब एक बोलती दुजे श्रीमंत भाव दाविती, जशी ज्याची अंतकरण स्थिती लोका सांगती तैसे. अतर्के असे संत गुण कोणी न कळे यथार्थ जाण, आपुले मतीने बहकती भिन्न सत्य पण न कळे. म्हणून लोक निंदा करत आहेत आणि ह्या लोक निंदाला सावता महाराज घाबरत नाहीत. ओंकार स्वामीच्या गटात नेहमी चर्चा होत की सावताने घडी नष्ट केली, भक्तीची खोटी गुढी लोकांमध्ये सांगत आहे. आणि कुणी बरा आहे म्हणतो, कोणी सात्विक खरा आहे, कुणी म्हणतो दयाळू आहे, आदराला त्याच्या पार नाही असं कुणी कुणी सांगतं. एक म्हणतो की त्याचे आत्मज्ञान समजणे फार कठीण आहे, ते लई खोल बोलतात म्हणते. एक म्हणतो त्याच्याजवळ खूपच आपलेपणा आहे, एक म्हणतो लबाड आहे, एक म्हणतो चुगली करणारा आहे, एक म्हणतो हा एकटाच द्वाड आहे, एक म्हणतो गरीब आहे, एक म्हणतो श्रीमंतीचा भाव दाखवतो. आता जशी ज्याची मनस्थिती असेल तसे लोकांना सांगतात. कल्पनातीत अशी संतांची खूण कोणालाच जशाच्या तशा कळत नसतात. संतांच्या खुणा कळत नसतात का? कारण अनंत जन्माचे सात्विक पुण्य जेने केले सत्याचरण, देव कृपा होय पूर्ण तय संत गुण पावे. अनंत जन्मामध्ये ज्याच्या अंतकरणामध्ये सत्व उत्पन्न झालेलं आहे, जेने केले सत्याचरण, ज्यानं सत्याचं आचरण केलेलं आहे, देवकृपा होय पूर्ण, आणि ज्याच्यावर पूर्ण देवकृपा झालेली आहे त्यालाच संतांची खूण लक्षात येत असते. म्हणून 3 कंडिशन टाकलेले आहेत की अनंत जन्माचं सत्वशील पुण्य असावं, ज्यानं सत्याचं आचरण केलेलं असावं, आणि ज्याच्यावर पूर्ण ईश्वर कृपा झालेली असावी त्यालाच संत रूपानं लक्षात येत असतात, त्याला संत कळत असतात. जसं जीवाला जीव कळतो तसं संताला संत कळत असते. पण ते जीवाला संत कळण्यासाठी ह्या 3 अटी आहेत. सकळ साधनाचे सार, संत भेटीचा निर्धार, यज्ञयाग तीर्थ वेदशास्त्र असती. संत भेटीत सगळ्या साधनाचं सार काय असेल तर संत भेटीचा निर्धार निश्चय पक्का असायला पाहिजे. संत भेटावं अशी आपली इच्छा व्हायला पाहिजे. मोक्ष होऊन चाकर उठ बस करीत असे, यज्ञ याग तीर्थ वेदशास्त्र, यज्ञ याग तीर्थ वेदशास्त्र असती संत भेटीत. संत भेटल्यावर हे आपोआप प्रगट होत असतात. कारण तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. सद्गुरूच्या मुखातून जे वाक्य जे वचन निघतेल ते आता वेद आहे, प्रत्यक्ष वेद आहे. म्हणून तीर्थ पर्वकाळ थोर, संता ठाई सतत थार. तीर्थ ज्याला आपण म्हणतो की ही पर्वणी काळ आहे, तर ते तीर्थ सद्गुरूजवळ असतात, संताजवळ असतात. संता ठाई सतत थार, मोक्ष होऊन चाकर उठ बस करीत असे. आणि मोक्ष त्यांच्या पायाजवळ दास होऊन बसत असतो, उठबस करत असतो तिथे. संत स्थिती अनुपम, परमार्थ भूमी निस्सीम, म्हणजे ती शेवटची पायरी आहे. संत भूमी म्हणजे काय आहे? संत ज्या बोधावर जागे असतात संत, तर ती परमार्थाची शेवटची स्थिती आहे. अभिन्नत्वे नमुनी विराम घेतो मी सुखाने, म्हणून मी त्यांना अभिन्नत्वानं नमस्कार करतो. इति श्री सावता महाराज महात्म्य, भिकुने कथिले सत्य, श्रवण करोत भाविक भक्त सर्व काळ आनंदे. या ठिकाणी भिकुने सांगितलेली सत्य कथा भाविक जणांनी आनंदानं श्रवण करावी. इति श्री सावता महाराज महात्म्या नामस्मरणोपदेश, नामस्मरणाचा उपदेश केलेला आहे. परसोबा नांगिता निधनम, परसोबा आणि नांगिताबाई यांचं निधन झालेलं आहे. कीर्तन प्रतिपादनम नाम चतुर्थोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. कीर्तन रूपी जे प्रतिपादन केलेलं आहे तो 4था अध्याय इथं समाप्त होत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि इथं आता 5व्या अध्यायाला सुरुवात होत आहे. श्री गणेशाय नमः. जय जय विजयी संता आत्मबोध देशी आरता, तुझे नाम ऐकता कळी काळ नष्टती. अनादी बंदी खाणी पडिले होते जीवश्रेणी,
तू भेटता निर्वाणी बंध दृष्टीशी न दिसे. श्री गणेशाला नमस्कार असो, विजयी संतांचा जय जयकार असो. जिज्ञासूला उत्तम ज्ञान देतात. तुमचे नाव ऐकून काळ नष्ट होऊन जातो. कारण आपण मागं पाहिलं, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ज्या जगाला काळ खाय लागलेला आहे त्या काळाच्याही माथावर आम्ही पाय देणारे, अशी काळाला जिंकणारे आहोत. म्हणून वीर कोणाला म्हटलेला आहे? ज्यानं काळाला जिंकलेले. जिंकावा संसार येणे नावे तो शूर, त्याला शूर म्हटलेला आहे. नाहीतर एक माणूस, दोघं पती पत्नी होते, पण ते असं दाखवत होतं पत्नीला की मी फार शूर आहे. ती आता स्वयंपाक करायची आणि ते स्वयंपाक घरात येऊन तिच्या समोर अशी 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 तलवार फिरवायचा. ती म्हणायची अहो मला लागन, अहो मला लागन. तिला वाटायचं माय आपले धनी काय बहादर येतं. तर एक दिवस असंच युद्ध छेडल्या गेले आणि त्यांनी सांगितलं पत्नीने, अहो धनी जा आता युद्ध चालू झालेलं आहे तिथं. त्यांनी काढली तलवार आणि सप 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 गेला. आता ही वाट पाहायला लागली. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली. ती म्हणजे आता आपण स्वयंपाक तरी करून ठेवा. झाल्या तिन्ही सांजा करून संगार सांजा, वाट पाहते मी ग येणार साजन. ते भजन नाही, ती गाणं गावं लागली. ही आता धनी येणार आहेत लढाई जिंकून आणि आपण तोपर्यंत भाजी भाकर करून ठेवा. तितक्यामध्ये थक्कन अंगणामध्ये आवाज आला. तिला वाटलं माय धनी आले आपले. तर तिनं बाहेर डोकावून पाहिलं तर धनी ते म्हणे हे नुसते हातन पायाच आहेत म्हणे, याचे मुंडके कुठे आहेत? ते म्हणे आधीच कटून पडले होते. आधीच कटून पडले होते. याला बहादर म्हणावं का? अरे ह्यानं मेलेल्या माणसाचे हातपाय तोडून त्याचा भारा आणला, याला बहादर म्हणावं का? म्हणून ज्यानं संसाराला जिंकलं, ज्यानं काळाला जिंकलं, म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर सांगत होते की गुरुजी दृष्टांत द्यायचे की ज्याला हिंद केशरी किताब भारत सरकारनं बहाल केला असा पहिलवान गुरुजी समोर आला आणि त्यांनी सांगितलं, गुरुजी नमस्कार केला आणि सांगितलं की गुरुजी मी सगळ्या भारतातल्या पहिलवानांना पाडून टाकलं. त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं की अजून एक पहिलवान आहे, त्याला तू पाड म्हणजे तुला जगामध्ये दुसरा कोणी पाडणार नाही. ते म्हणजे असं कोण आहे की ज्याला मी पाडायचं शिल्लक राहिले? गुरुजींनी सांगितलं की तो काळ आहे, त्याला तू एकदा पाड म्हणजे आता तुला परत कोणाला पाडायची गरज राहणार नाही, आवश्यकता राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे काळे केले काळे तोंड, प्रकाश अभंड देखोनिया. त्या काळानं आपलं काळं तोंड करून घेतलं. का? कारण तो काळ खोटा ठरला. कारण ज्या शरीराला काळ आहे ते शरीर आपण नाही. ज्याला काळ आहे, आता ह्या शरीराला वय आहे ना, किती वय आहे? 45 वय आहे. मग तुम्ही 45 वर्षाचे का आताचे? तुम्ही 45 वर्षाचे आहेत ना. आणि हे तारुण्य किती वर्षाचे? तारुण्य कधीपासून आलेलं आहे? ज्या वेळेस ओटावर काळ्या मिश्या आल्या तेव्हापासून तुम्ही तरुण. मग ओटावर मिश्या येऊन 20 वर्ष झाले म्हणजे तारुण्य 20 वर्षाचे आणि तुम्ही 45 वर्षाचे. मग जर तुम्ही 45 वर्षाचे म्हणून घ्यायचं असेल तर तरुण म्हणून घेता येणार, आणि जर तरुण म्हणून घ्यायचं असेल तर मी 45 वर्षाचा आहे असं म्हणून घेता येणार. मग कसं करायचं बोला? तुम्ही तरुण आहेत का? आणि शरीर तरुण आहे ना तुमचं. मग तारुण्य आलेलं आहे आणि मी तारुण्याच्या अगोदरचा आहे. म्हणून आत्ता इथं 2 गोष्टी आहेत. एक तारुण्य जे आलेलं आहे, मग तारुण्य आताचं आता आहे आणि तुम्ही मागचे आता आहात. तुम्ही मागचे आता आहात. मग जो माग होता आणि आता आहे तो सत्य आहे. मग तुम्ही सत्य आहेत का तुम्ही सत्य आहेत असं तुम्हाला ज्ञानही आहे. ज्ञानही आहे. आणि झोपेमध्ये कुठलाच विषय नसताना आनंदाचा अनुभव आहे. म्हणजे सच्चित आनंद हे तुमचं स्वरूप आहे. आणि हेच स्वरूप तुम्हाला सावता महाराज लक्षात आणून देतात. असं स्वरूपाच्या बोधावर जाग करतात. अनादी बंदिखानी पडिले होते जीवश्रेणी,
तू भेटता निर्वाणी बंद दृष्टीसी न दिसे दुःख निवारण उपाय वैद्य पाषांडी सांगती धैर्य स्वर्गापवर्ग जीव ध्येय न दिसे तुझ्या दृष्टीसी. म्हणून अनादी काळापासून हा जीव समुदाय 184च्या जेलमध्ये होता, कैदेमध्ये होता आणि तुमच्या मोक्षरूपी भेटेनं ते बंधन इथं दिसत नाही. ते बंधन तुटलेलं आहे. पाखंडी वैद्य दुःख निवारण करण्याचा उपाय स्वर्ग सांगतात. म्हणून हे जे काही द्वैतवादी गुरु आहेत ना, तर ते मोक्षाचा उपाय स्वर्गप्राप्ती सांगतात, पण ज्ञानोबराय त्याचं खंडन करतात. जय स्वर्गाची पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका. मग परत मृत्यूलोकामध्ये यावं लागतेच ना, मग जायचंच कशाला त्या स्वर्गामध्ये. म्हणून या पाखंडी वैद्य दुःख निवारण करण्याचा उपाय स्वर्ग सांगतात. तो ध्येय तुमच्या दृष्टीने नाही, हा ध्येय नाही. मनुष्य देहाचं लक्ष एम काय आहे? लक्ष लावून राहा गोविंदुगा. तो गोविंद तो देव आपलासा करा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती. हे दुःखच उत्पन्न करणारे आहेत. कुठून कुठपर्यंत? शंकरापासून कंकरापर्यंत सगळे कसे तर दुःखाला कारणीभूत आहेत. म्हणून त्याच्यामुळं सुख मिळणार नाही. सुख वसे हे चिठाई बहुपाई संताच्या. म्हणून संत संगतीमध्ये ते सुख कळत असते. निष्कलंक तुझा बोध. तुमचा बोध कसा आहे? निष्कलंक आहे. गेला जन्म मरण बाध आणि त्या बोधानं जन्ममृत्यूची जी बाधा झालेली आहे ती मात्र निघून जाते. का? कारण आत्ता इथं तुम्ही या मरणाऱ्या देहाला मी माझं आणि खरं समजणं सोडलं रे सोडलं की तुम्ही आताच न मरणारे आणि न जन्मलेले परमात्मा आहात असं सिद्ध होत असतं. आणि जे सिद्ध आहे त्याचा विचार करा. सिद्ध ते विचारी पास जेणे तू सुखी आहोस. पावला अखंड आनंद कर्तव्या कर्तव्य नष्टले आणि अखंड आनंद आपल्याला प्राप्त होत असतो. कर्तव्य आणि अकर्तव्य भाव ह्या हे दोन्ही भाव काय होतात? नष्ट होऊन जातात. तू देशी जे पद ते अखंड विशुद्ध. तुम्ही जे पद देता ते अखंड आहे, विशुद्ध आहे. तर्क झाला निर्बुद्ध सर्वासी ते अगम्य. आणि तर्क मात्र इथं तर्काचं चालत नाही. तो निर्बुद्ध झाला, त्याला काही कळत नाही, त्याचं काही चालत नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात आपलं स्वरूप कसं आहे? जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पावली फिरे तर्कू ऐणीने घे अंगी जयाच्या. जिथं जाणीव शिरत नाही, आपल्या स्वरूपामध्ये जाणीव शिरत नाही, त्याला आपल्या स्वरूपाचं तर्क करू शकत नाही. मन तर्क करता करू शकत नाही. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारणी पाहि मोक्ष सदा. भगवंताला जाणीवही नाही आणि नेंतपणही नाही आणि जाणतपणही नाही. म्हणून जाणत नाही म्हणून त्याला नेंतही म्हणता येत नाही, बरं का. म्हणून ज्ञान अज्ञान गिळिले विज्ञानासहित. दळण दळायला लावल्यात जनाबाई. म्हणून चंद्र तारा दळियेले, चंद्र सूर्य दळियेले तारांगणासहित. चंद्र बी दळलं, सूर्य बी दळले, तारा बी दळले, सगळं दळून टाकलं. म्हणून ज्ञान अज्ञान दळियेले विज्ञानासहित. आता ज्ञानही नाही, अज्ञानही नाही आणि विज्ञान सुद्धा शिल्लक राहिलं नाही. म्हणून आठव नाठव गेला भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. आता विसरत नाही तर आठवण कशाला करायची? आता एक जोडपं होतं आणि पाहुणे आले, म्हणले तुमचं कसं काय चाललं? आता कसं काय चाललं? आता कसं काय चाललं याचा अर्थ आमचं मागं बिनचलत नव्हतं, आमचे मागं भांडणच झाले नव्हती, तर तुम्ही कसं काय प्रश्न विचारायला की आता कसं काय चाललं? याचा अर्थ मागं कुठंतरी भांडणं झाले होते का? पण आमचे भांडणच झाले नाही ना. लग्न होऊन 16 वर्ष झाले, 3 लेकरं येतं, आमचे कधी भांडणं नाही, कोणाला काय नाही. तर ती एक जण विचार करू लागला, असं विनोद सांगते की दोघं नवरा बायको हसत खेळत राहायचे. हे बी हसायचं आणि ते बी हसायचं. आणि समोरच त्याच्या एक जोडपं राहतं तर ते म्हणजे तुझ्या हे यायचं असंच शिव्या गाळावर. ते म्हणे हे कसं काय आनंदी राहते? ते एक दिवस सहज ते मी विचारलं तुमचं कसं काय हो? आमचं तर लय चालत आहे, सगळी गल्ली होती, तुमचं लय आनंदात येते. म्हणले तसं नाही,
तिनं मारलेलं बेलन जर हुकलं तर मी हसतो आणि मी फेकून मारलेला तांब्या तिला लागला की हुकला किती हसते. हे म्हणले आपलंच बरं आहे, निदान काय आहे शिवी गाळ यायचं तर ठोकम पिट्टीच आहे म्हणून कोण चांगलंय आपण चांगलं. म्हणून सगळ्याच्या घरी मातीच्या चुली आहे म्हणून सगळं पाहायला जो देखे सो दुखिया बाबा सुखिया मिला न कोय. ब्रह्मा विष्णू महेश दुखिया जिन्ने सृष्टी कमाई रे. अरे बापरे, तिथपर्यंत हात घातला कबीरदासांनी की ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली. ब्रह्मदेव उत्पत्ती करतात, विष्णूराव पालन करतात, शंकरराव संहार करतात. हे तिघ बेजार येत कारण हे सुद्धा त्याचे येतं दुःखीच येतं. मग आपण दुःखी आहेत याच्यात काय नवले. म्हणून इथून तिथून सगळे दुःखी आहेत. जोगी दुखिया जंगम दुखिया सुखिया कोई नाही, सुखिया कोई नाही रे. सगळे दुःखी येत. म्हणून इथं सुखी कोण आहे तर एकच सुखी आहे. संसारामध्ये सुख आहे नाही असं नाही. संसार आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे. म्हणून विठ्ठलाचं नाव घ्यायला पाहिजे. विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. ही दुधारी तलवार आहे. एकीकडं पापाचं हरण होतं आणि पुण्याचं माप पदरात येत असतं. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे. परत त्याला जन्म मरणाचा फेरा नाही असं नामस्मरणानं लक्षात येत असतं. नामस्मरणानं चित्त शुद्ध होत असतं आणि शुद्ध चित्तामध्ये परमात्मा लवकर कळत असतो. म्हणून इथं सांगतात तू देशी जे पद ते अखंड विशुद्ध तर्क झाला निर्बुद्ध सर्वाशी ते अगम्य. म्हणून ते अगम्य असं आपलं स्वरूप आहे. त्याला मन इंद्रिये वाणी जाणू शकत नाही. सूर्य चंद्र प्रकाशित करू शकत नाही. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्जुना, त्या आत्मस्वरूपाला सूर्य प्रकाशित करत नाही, चंद्र प्रकाशन करू शकत नाही, दिवा प्रकाशन करू शकत नाही. म्हणून रवी दीप हिरा दाविती देखणे हे दिसणाऱ्या वस्तू दाखवतात, प्रकाशन करतात. पण तुम्ही अदृश्य परमात्मा आहात हे फक्त संत लक्षात आणून देतात. अदृश्य दर्शने संताची. मागिले अध्यायी कथन परशोभा नांगिता निधन. सावत्याने केले कीर्तन उपजला अर्थ भाविका. म्हणून मागच्या अध्यायामध्ये अशी कथा आलेली आहे की परशोभा आणि नांगिता आईचं निधन झालेलं आहे. त्यांनी देह सोडलेला आहे. सावत्याने केले कीर्तन उपजला अर्थ भाविका. भाविकांच्या मनामध्ये अशी इच्छा झाली का? कारण सावता महाराजांनी त्या दिवशी कीर्तन केलेलं आहे. काशिबा गुरो भाविक कीर्तन श्रवणा कदान चुके. सेवाधारी झाला पायिक त्याग केला संसाराचा. काशिबा गुरव हा अत्यंत भाविक होता. तो नेहमी कीर्तन श्रवण करायला येत असे. सेवाधारी झाला पायिक त्याग केला संसाराचा आणि तो सावता महाराजांचा सेवाधारी आज्ञाधारी सेवक बनला आणि त्याने संसाराचा त्याग केला. नाठवे कदा घरदार नाही मानापमान थार. अलौकिक सेवेचा जोर जीव भाव ओवाळे. त्याला कधी घरदाराची आठवण येत नसे. तो मान अपमानाचा कधी विचार करत नव्हता की कुणी आपला अपमान करायला लागला, कुणी आपल्याला मान द्यायला लागलं. कारण सावता महाराजांच्या सेवेमध्ये आहोत म्हणल्यावर इथं निंदकही भरपूर आहेत आणि मान्यता देणारे सुद्धा तितकेच आहेत. म्हणून दोन्हीकडं काय होणार आहे, मानही होणार आहे आणि अपमानही होणार आहे. परंतु याला न जुमानता अलौकिक सेवेचा जोर जीव भाव ओवाळे. जीव ओवाळून टाकावा अशा पद्धतीनं सावता महाराजांची सेवा करू लागला. सावत्याचे सकल काम न सांगता साधी नेम. सावता महाराजांचे सगळे काम न सांगताच नित्य नेमानं करत होते. जनाबाई म्हणे न करी श्रम करी मनन ग्रंथाची. आणि जनाबाईंना सांगायचं आईसाहेब तुम्ही काम करू नका, तुम्ही फक्त ग्रंथाचं चिंतन करा, बाकी सगळे काम मी करतो. काशिबाच्या सर्व कष्टास उपमा नाही द्यावयास. काशिबाचे जे कष्ट होते, जी प्रेम होते, जी सेवा होती, त्याच्या सेवेला कोणती उपमा द्यावी हे समजत नाही.
रात्रंदिवस सेवेचा ध्यास नाही निश्चय दुसरा. रात्रंदिवस सेवा करायची, दुसरा ध्यास नव्हता मनामध्ये. अतिथी अभ्यांगतांची ओझीवाही नेहमीची. कुणी जर पाहुणे आले घरी सावता महाराजांच्या तर त्यांचे सामान सगळं उचलून दुसऱ्या खोलीमध्ये नेऊन ठेवायचे. त्यांच्या झोपायची व्यवस्था करायची, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायची. स्नानादी विधी प्रसिद्ध. हरिभक्त संत आल्या गेल्याची सर्व काळजी काशीबा. आलेले गेलेले जे हरिभक्त आहेत कीर्तनाला ऐकायला तर त्याची सगळी काळजी काशीबा घेत असत. जनावरांची सोडबांध. स्नानादी विधी प्रसिद्ध. कीर्तनी वेळेचा वेद असे सदा काशीबा. जनावर सोडायचे, बांधायचे, त्याला चारून आणायचं, स्नान विधी करून मग कीर्तनाच्या वेळेला बरोबर हजर असायचे. असे सदा काशीबा. काशीबाच्या सेवेतून राहिले असे कार्य जाण. शोधिता दिसे कदान परिपूर्ण सेवाधारी. काशीबाच्या सेवेतून एखादं काम असं राहिलं असेल असं पाहून सुद्धा सापडत नसायचं. इतकी सेवा करायची मनोभावातून. प्रातःकाली झाडी घर. सकाळी उठूनच घराची झाडझूड करायचे. स्नान करुणी पाणी भरी अपार. स्नान करायचे आणि सगळं घरामध्ये पाणी भरून ठेवायचं. आलेल्या भाविक भक्तांना वेगळं पाणी, सावता महाराजांच्या घरातलं पाणी वेगळं, ते सगळं भरायचे. रात्रंदिन अतिथीचा आदर मनोभावे करीत असे आणि रात्रंदिवस आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचे. घरदार ऐहिक भोग याचा केला असे त्या. घरदार या लोकातले जे भोग आहे ह्या सगळ्यांचा त्याग केला आणि जो जवळील धन भाग तो अर्पिला सावत्या. आपल्या जवळ जो धन होतं ते सावता महाराजांच्या चरणी अर्पण करून टाकले. ऐहिक भोगाची इच्छा नसे मनी सदा आदर वसे. लोकनिंदा मनी न स्पर्शे झाला उदास काशीबा. या लोकातल्या विषयाची तर त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा नव्हती काशीबाच्या, पण मनामध्ये नेहमी आदर असायचा, आदर भाव असायचा. लोकनिंदा मनी न स्पर्शे. लोकनिंदा मनामध्ये स्पर्श सुद्धा देखील करू द्यायचा नाही. इतका सावता आपले काशीबा आदरपूर्वक सेवा करायची. झाला उदास काशीबा. काशीबा अंतःकरणातून उदास झाली, उदास वृत्तीनं राहू लागली. जनाबाई सावत्या विचारली. जनाबाई सावता महाराजांना विचारतात. काशीबा उदास अंतरी. अंतःकरणातून काशीबा उदास झालेला आहे. काष्टवत स्थिती शरीरी झाली दिसे पहा. ह्याची कोरड्या लाकडासारखी याचं क्रश शरीर झालेलं आहे. पहा ना तुम्ही त्याचं शरीर कसं झालं. सावता म्हणे तिसी आपत्काल नसे काशीबाशी. त्यावेळेस सावता महाराज सांगतात जनाबाई मातेला की काशीबाला आपत्काळ नाही, संकटात नाही येतो. विसरला संसार प्रेमासी लाधले परम वैराग्य. तो संपूर्ण संसाराला विसरून त्याला कडकडीत वैराग्य प्राप्त झालेला आहे. विवेक वैराग्य शमदम मुमुक्षत्व हे दिसे निस्सीम. कान पावे बोध परम कर्ण मज कळेना. आता ह्याच्या अंगी विवेक आहे, वैराग्य आहे, शम दम उपरम तितिक्षा. हे मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा आहे. म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे तो मुमुक्षु आहे. आणि मोक्ष शब्दाचा अर्थ कारणाश्रित दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशी ज्याला इच्छा असेल तो मुमुक्षु आहे. आणि यानं सगळे विषयाचा काय केलेला आहे, निग्रह केलेला आहे. आणि इंद्रियाचा मनापासून निग्रह केलेला आहे, मनाचा विषयापासून निग्रह केलेला आहे. म्हणजे शम दम उपरम तितिक्षा हा सगळा मन लावून श्रवण करतो, पण अंतःकरणामध्ये बोध का होत नाही हे कारण मला कळत नाही. बुद्धी असे चलाख तीक्ष्ण बुद्धी आहे. आचरण ही सत्य चोख. आणि यांचं वागणं सुद्धा एकदम चोख आहे, खरोखर आहे. आचरण कीर्तिदायक अंतःकरणी शांतता. आचरण सुद्धा कीर्तिदायक आहे, अंतःकरणामध्ये शांतता आहे. परिबोधाचा नसे उदय. पण अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाचा उदय झालेला नाही, तो बोध झालेला नाही. आणि जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत दृढते कारणे भजावा राम. आणि तो बोध दृढ होण्यासाठी रामाचं भजन करावं लागत असतं. दृढते कारणे भजावा राम. शास्त्र श्रवण निष्क्रिय. झालेला आनंदोदय मजला न दिसे किंचित. शास्त्र श्रवण जे करायला लागले ते निष्क्रिय वाटायला लागलं, कारण
श्रवण झाल्यानंतर त्याच्या अंतकरणामध्ये जो आनंद होतो तो काही दिसत नाही आपल्याला. संत सावता मणी करी विचार, काशीबा कान उमटे सार. सावता महाराज विचार करायला लागले की याच्या अंतकरणामध्ये हे सार का उमटन. श्रवणही झाले फार, बोध उदय होईना. याचं श्रवण भरपूर झालेलं आहे पण बोध अंतकरणामध्ये का उमटत नाही. प्रेमळपणी पुसे त्याते, तुझ कवण इच्छा असे. इरू म्हणे काही नसे, उगीच बैसे निवांत. मग प्रेमान सावता महाराज त्याला जवळ बोलवायचे आणि त्याला विचारायचे की तुझी काय इच्छा आहे ते तरी सांग. तर त्यावेळेस काशीबा म्हणायची की माझी काहीच इच्छा नाही असं म्हणून गप बसायचे, शांत बसायचे. प्राप्त जो इह भोग हा तो न इच्छी चांग, अप्राप्त स्वर्ग भोग तो तू इच्छिसी काय. तुला हा जो प्रारब्ध योगानं जो मृत्यूलोकामध्ये भोग प्राप्त झालेला आहे तो तुला आवडत नाही ना. नाही आवडत. हा तो न इच्छी चांग, अप्राप्त स्वर्ग भोग तो तू इच्छिसी काय. मग तो जो प्राप्त नाही त्या स्वर्ग सुखाची तुला इच्छा आहे का. ते भोग तुला आवडतात का असंही विचारलं. तव काशीबा वदत असे, परलोक ऐश्वर्य थोर भासे. आपण मागे अशेषे वर्णिले यथार्थ. तेव्हा काशीबा सांगतात की परलोकाचं ऐश्वर्य हे भासणार आहे. आपण माग याचं वर्णन विस्तृत रूपाने सांगितलेलं आहे तर ते यथार्थ आहे. सत्वाच्या अति उत्कर्ष गती, देव ऋषी ब्रह्म ऋषी होती. सत्वाच्या समसाम्य स्थिती, कल्पायु जन्मती अजान देव. सत्वगुणे तप क्रियायुक्त, स्वर्गी देव होती स्वर्गस्थ. भोगक्षय अधप्पात, या योनी जन्मती सत्वगुणे. तरी इथं काय सांगतात की बुद्धी सत्याने वागणे, कीर्तिदायक वागणे, शांत मन असून मनामध्ये अज्ञानाचा उदय, आत्मज्ञानाचा उदय झालेला नाही. याचं कारण मग विचारतात. इथं सत्वाच्या गतीने देव ऋषी ब्रह्म ऋषी होत असतात. कारण जशी आपली सत्व गती असेल त्या हिशोबानं देव ऋषी ब्रह्म ऋषी असं त्या जीवाची पुढं गती होत असते. देव योनीतील कल्पाचे आयुष्य मिळते. त्या जीवाला देव योनीमध्ये 1 कल्पाचं आयुष्य मिळत असते. आणि सत्वगुणाच्या तप आचरणाने स्वर्गामध्ये देवत्व मिळत असते. पुण्य संपल्यावर या लोकात यावे लागते. महरलोकामध्ये कल्पाचे आयुष्य असते. जनलोकामध्ये सनकादिक, तपोलोकामध्ये वैराज देव, शेवटी सत्यलोक आहे. तिथे 4 वेद, धर्म, शुद्ध ब्रह्मचर्य, तप, गायत्री, सत्य बोलणे, दया, याग हे सगळं आहे. वैकुंठ, कैलास, ब्रह्मलोक हे तिन्ही एकच आहे. पण जसा उपासक असेल त्याला तसे दिसत असते. विष्णू, शिव, गणपती, देवी, सूर्य याला पंचायतन म्हटलेलं आहे. या देवता एकच आहेत आणि दिसायला 5 आहेत पण असायला किती आहेत. 1 आहे. यापैकी कोणत्याही देवतेची उपासना केल्यावर ब्रह्मलोकात जातात असा इथं विषय विस्तृत आलेला आहे. काय म्हणतात. महरलोक कल्पायुजन, जनलोक सनकादिक जान, तपोलोक वैराज देव पूर्ण, शेवटला सत्यलोक. तेथे मूर्तिमंत 4 वेद, मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध, मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध, तपही विशद मूर्तिमंत. कुठं. सत्यलोकामध्ये मूर्तिमंत 4 वेद आहेत, धर्म प्रसिद्ध आहे, ब्रह्मचर्य व्रताचं आचरण शुद्ध आहे आणि तिथं मूर्तिमंत तप सुद्धा आहे. गायत्री मूर्तिमंत तेथे गायत्री माता आहे. वाचा मूर्तिमंत वर्तत, दया मूर्तिमंत नांदत, याग मूर्तिमंत ब्रह्मसदनी ब्रह्मलोकामध्ये. वैकुंठ, कैलास, ब्रह्मलोक हे तिन्ही एकची लोक. जैसा असे उपासक तैसा लोक, तया दिशे जशी उपासना करणार तसं तुम्हाला ते लोक दिसणार. शिव, विष्णू, गणपती, देवी, सूर्य या पंचमूर्ती, पंचायतन पूजा निश्चिती. वरी दिसती भिन्न, वरील पैकी कोणाची उपासना केली जी, ते पावती ब्रह्मलोक पाही, दृष्टी फक्त भिन्न. आता वरील पैकी या 5 देवतापैकी कोणाची जरी उपासना केली
तरी त्या उपासकाला ब्रह्मलोकाचीच प्राप्ती होते. परंतु त्या उपासकाची पाहण्याची दृष्टी मात्र भिन्न आहे. विष्णुपासका विष्णू सम, विष्णूच्या उपासकाला विष्णू सारखं. वैकुंठ भासे परम, शिवोपासका कैलास धर्म दिसती त्रिनेत्री शिव, आणि शिवोपासकाला कैलास मात्र शिवासारखा त्रिनेत्र दिसतो. जे ज्याचे उपास्य दैवत तदाकार सत्यलोक दिसत, जे ज्याचं जसं उपास्य देवता असेल तसं त्याला तो सत्यलोक दिसत असतो. देवयान मार्गी अंती येत सर्व उपासक, देवयान मार्गी शेवटी ते सर्व उपासक या सत्यलोकात येतात. देवयान मार्गाविन उपासके तेजिला प्राण, तो पावे संसार पुन्हा जन्म मरण न चुके. आणि देवयान मार्गा वाचून उपासकानं जर प्राणाचं त्याग केला तर तो परत या संसारामध्ये जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकत असतो. देवयान मार्गाचा शेवट तो हा सत्यलोक चौकट, इच्छेनुसार सामग्री प्रगट लाभतसे उपासका. ह्या देवयान मार्गाचा शेवट जर काय असेल तर तो हा सत्यलोक आहे. आणि इथे मात्र इच्छेनुसार सामग्री प्रगट होत असते. जशी तुम्ही इच्छा कराल ती वस्तू तुमच्या समोर येत असते. लाभतसे उपासका संसार वृक्षाचे ऊर्ध्वटोक, ह्या संसार रूपी वृक्षाचं एकदम वरचं टोक कोण असेल? सत्यलोक. हा असे सत्यलोक, यामधील मध्य भाग एक तो स्वर्ग लोक जाणावा. आणि याच्या मधला जो लोक जो आहे तो स्वर्ग लोक आहे. जिथे अमरत्व हे सिंहासन, जिथं अमरत्वाचं काय आहे? सिंहासन आहे. ऐरावतासारखे वाहन, ऐरावत नावाचा हत्ती. इकडं आपल्याला जर कुठं शॉपिंगला जायचं असलं की मोटरसायकल, तसं इंद्रदेवाला काय आहे? ऐरावत नावाचा पांढरा हत्ती. राजधानी भुवन, आणि राजधानी म्हणजे काय? महाल आहे तिथे. अमरावती, अमरावती ही काय आहे? राजधानी आहे. जेथे महासिद्धीचे भांडारे, महासिद्धीचे भांडारचे भांडार आहे. अमृताची कोठारे, अमृताचे कोठार आहेत. जिये गावी खिल्लारे कामधेनूंची, आणि तिथं कामधेनू माता सतत त्या उपासकाला प्रदान करत असते इच्छिलेल्या वस्तू. जेथे ओळगे देव पायिका, जिथं सेवेमध्ये स्वाधीन आहेत देव. सैंद चिंतामणीची या भूमिका, चिंतामणीच्या सडका आहेत. रस्त्यानं जाताना जर आपण जी चिंता केली मनामध्ये ती वस्तू प्राप्त होत असते. विनोद वनवाटिका सुर तरुणचिया, म्हणजे तिथं क्रीडेची बाग आहे. क्रीडा करायला काय आहे? बाग आहे, वन आहे, तिथं असं स्विमिंग पूल आहे. बरं का? गंधर्व गात गाणी, गंधर्व गायन करत आहेत. जेथ रंबे ऐसिया नाचणी, रंभा नृत्य करत आहेत. उर्वशी मुख्य विलासिनी अंतौर्या, आणि उर्वशी क्रीडा करायला तयार आहे. म्हणजे अंतौर्या म्हणजे त्या स्त्रिया, विलासिनी म्हणजे नृत्य गायन करायला तयार आहे. गंधर्व गात गाणी, जेथ रंबे ऐशिया नाचणी, उर्वशी मुख्य विलासनी अंतौर्या, मदन ओळगे शेजारे, जेथ चंद्र शिंपे सांबारे. चंद्र आपला किरणाचा काय करतो? सडा टाकत असतो. मदन ओळगे शेजारे म्हणजे मदन काम तिथं स्वतः सेवा करायला तयार आहे. पवनायसे म्हणियारे धावणे जेथ, आणि पवन स्वतः तिथं काय करत आहे? सेवा करत आहे. पळू पळू काम करायला लागले. पै बृहस्पती मुख्य आपण, बृहस्पती म्हणजे देवगुरु बृहस्पती. आयसे स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण, म्हणजे इथं काय आहे? कल्याण रूपी ब्राह्मण आहेत. भाटिवेचे सूरगण, स्तुतीपाठकांचे हे काय आहेत? सूरगण आहेत. बहुवस, जिथे जिथं भरपूर प्रमाणामध्ये असे भाट आहेत. तर असं स्वर्ग सुखाचं वर्णन हे करत आहे. तर राहिलेला विषय आपण नंतर घेऊ. आता इथं 46 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपलं चिंतन आलेलं आहे. 5वा अध्याय चालू आहे की सावता महाराज काशीबाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव.